मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरचा बहुचर्चित मिसिंग लिंक हा प्रकल्प उद्घाटन होऊन अवघे 2 महिनेही झाले नाहीत आणि 6 जुलैला पहाटे या मार्गावर मोठी दरड कोसळली। पण तुम्हाला माहिती आहे का की याच प्रकल्पाला 2013 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंजुरी नाकारली होती। का नाकारली होती, त्यावेळी कोणते सुरक्षा आक्षेप होते आणि काल झालेली घटना त्या प्रश्नांची पुन्हा आठवण करून का देतीये? चला संपूर्ण प्रकरण समजून घेऊयात। 6 जुलै पहाटे साधारण 4ची वेळ पुणे मुंबई मिसिंग लिंकच्या बोगद्याच्या प्रवेशद्वाराजवळ अचानक प्रचंड मोठा आवाज झाला। डोंगराचा एक मोठा भाग कोसळला। सुमारे 100 टन माती आणि दगडाचा ढिगारा रस्त्यावर पडला। रस्ता तातडीने बंदही करण्यात आला आणि तब्बल 18 तासानंतर वाहतूक पुन्हा सुरू झाली। पण सध्या केवळ 2च लेन सुरू आहेत, कारण बोगद्याच्या वरून अजून सुद्धा धबधब्यासारखं पाणी वाहतंय आणि त्याचबरोबर छोटे दगड सुद्धा खाली पडत असल्यानं प्रशासनानं ही खबरदारी घेतलेली आहे। आता काल म्हणजे 6 जुलैला दरड कोसळली तेव्हा नेमकं काय घडलं ते आधी जाणून घेऊयात। पहाटे 4च्या आसपास दरड कोसळली। त्यावेळी याच भागातून एका कारमधून 3 तरुण आपल्या कुटुंबासोबत प्रवास करत होते। त्यांच्या म्हणण्यानुसार अचानक मोठा आवाज झाला, वरून माती आणि दगड कोसळू लागले आणि काहीच क्षणामध्ये मोठी कमान ही खाली आली। समोर अंधार, मुसळधार पाऊस आणि जीव वाचवण्यासाठी त्यांनी तात्काळ इमर्जन्सी बटन दाबून कंट्रोल रूमला ही माहिती दिली। त्यामुळे मोठी जीवितहानी टळल्याचं सांगितलं जातंय। आता जाऊया थेट 2013 मध्ये। त्यावेळी तज्ञ समितीनं या प्रकल्पावर 13 गंभीर आक्षेप नोंदवले होते। सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता की प्रस्तावित मार्ग हा लोणावळा धरणाजवळ आणि धरणाखालून जाणार होता। याशिवाय बोगद्यांची सुरक्षितता, भूगर्भीय स्थिरता, संरेखन म्हणजे अलाइनमेंट आणि भविष्यातल्या नैसर्गिक धोक्यांबाबत काही गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते। आणि याच कारणांमुळे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रकल्पाला ही मंजुरी नाकारली होती। त्यानंतर 2014 मध्ये सरकार बदललं, प्रकल्पाच्या आराखड्यात सुद्धा बदल करण्यात आलेत आणि 2017 मध्ये प्रकल्पाला मंजुरी मिळाली आणि काहीच वर्षात नव्या डिझाईन सोबतच हा प्रकल्प सुरू झाला। आता सुमारे 7120 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या या प्रकल्पावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। विरोधकांचा असा आरोप आहे की अवघ्या 2च महिन्यात मिसिंग लिंकवर खड्डे पडलेले आहेत, बोगद्यामध्ये पाण्याची गळती होतीये, संरक्षक भिंतीचं नुकसान झालंय आणि आता दरड कोसळल्याची घटना घडली आहे। त्यामुळे कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। आमदार रोहित पवार यांनी या प्रकल्पात काम करणाऱ्या कंपन्यांवर चौकशी आणि कारवाईची मागणी केलेली आहे। नवयुगा इंजिनिअरिंग आणि एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर या 2 कंपन्या आहेत। तर सरकारचं असं म्हणणं आहे की हा प्रकल्प अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे उभा करण्यात आलेला आहे आणि अतिवृष्टीमुळे ही नैसर्गिक घटना घडली आहे। संबंधित यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत असंही सरकार म्हणतंय। मिसिंग लिंकवरच्या खड्ड्यांचे फोटो व्हायरल झाले होते, तेव्हा एखादा प्रकल्प स्थिर होण्यासाठी एक पावसाळा जाऊ द्यावा लागतो। पहिल्या पावसात मिसिंग लिंकच्या रस्त्याची टेस्टिंग होत आहे, अशा आशयाचं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं होतं। त्यामुळे 7120 कोटी खर्चून उभारलेला प्रकल्प टेस्टिंगसाठी आहे का, तेही प्रकल्पाचं अधिकृत उद्घाटन केल्यानंतर, प्रकल्प वाहतुकीसाठी उपलब्ध केल्यानंतर, प्रकल्पाचा रस्ता विविध ऋतूंमध्ये अजूनही पारखला जातोय, तर हे प्रयोग सरकार सामान्य लोकांवर करतंय का, असाही गंभीर प्रश्न उपस्थित होतो। ही सगळी परिस्थिती बघता 2013 मध्ये मिसिंग लिंक प्रकल्पाबाबत उपस्थित केलेले सुरक्षा प्रश्न आजही महत्त्वाचे आहेत का? तुम्हाला याबद्दल काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा।